आणि यानंतर आपण बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। मुंबईत 40 दिवस 5% पाणी कपात, भांडूप जलशुद्धीकरण केंद्रातील टाक्या स्वच्छ करण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय। रात्रीच्या वेळेला तिकीट तपासणीच नसल्यामुळे मुंबई लोकलमधनं अनेकांचा फुकट प्रवास, त्यामुळे पश्चिम रेल्वेकडनं विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी बॅटमॅन नियुक्त। वसई रोड वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान आज मध्यरात्री 3 तासांचा ब्लॉक। रेल्वे रूळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेतला जाईल। महाराष्ट्र सरकार श्रीनगर विमानतळाच्या जवळ इजगाम इथे 2.5 एकरांची जमीन खरेदी करणार। जम्मू काश्मीर सरकारची महाराष्ट्र सरकारला 8 कोटी 16 लाख रुपयांमध्ये जमीन हस्तांतरित करण्यास मान्यता। या जागेवरती महाराष्ट्र भवनाची उभारणी केली जाईल। एअर इंडिया इमारतीची मालकी अखेरीस महाराष्ट्र सरकारकडे, हस्तांतरणाला केंद्र सरकारची मंजुरी। राज्य सरकारने इमारतीच्या खरेदीसाठी मोजले 1,601 कोटी रुपये। राजस्थानमधनं अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार ऋतू बनावत यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। लोकसभेची यादी जाहीर होताच महाराष्ट्र भाजपच्या तयारीला वेग। महाविजय 2024 या समितीच्या सदस्यांची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक। महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात आज मुंबईत बैठक। वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावरती चर्चा होणार, मात्र वंचितला बैठकीचं निमंत्रण नाही। आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काल रात्री नागपूरमध्ये भेट घेतली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। नागपूरच्या उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवेंनी घेतली फडणवीसांची भेट। मतदारसंघातल्या काही कामांनिमित्त ही भेट झाल्याची माहिती। कोणतीही राजकीय भेट नसल्याचं पारवेंचं वक्तव्य। अर्थखातं आपल्याकडे असल्यामुळे निधी आणता येतो, आपण सत्तेसाठी नाही तर लोकांची काम करण्यासाठी भाजपसोबत गेलो, अजित पवारांचं वक्तव्य। लोकसभेत जाऊन नुसतं मोदी आणि शहांवरती टीका करून चालत नाही, कामासाठी निधी सुद्धा लागतो। नाव न घेता अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका। कुणी कुणाची पर्स सांभाळायला जाणार नाही, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवरती निशाणा। आपण सगळं काही बरोबर करतो, तुम्ही फक्त घड्याळाला मत द्या, अजित पवारांचं आवाहन। पुरंदरच्या सासवडमध्ये आज अजित पवारांची जाहीर सभा। अजित पवार विजय शिवतारेंना प्रत्युत्तर देणार का, याकडे लक्ष। नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, बावनकुळेंचं आव्हान। सावरकरांचा वारंवार अपमान का करता, असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्याची हिंमत ठाकरेंमध्ये आहे का, बावनकुळेंचा प्रश्न। उद्धव ठाकरेंना शेतीतलं काहीच कळत नाही, शेतीचा आणि त्यांचा अजिबातच संबंध नाही, त्यामुळे पंतप्रधानांना शेतीविषयक प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांना नाही, प्रवीण दरेकरांची टीका। उद्धव ठाकरेंचा आज दक्षिण मुंबई लोकसभा दौरा। कफ परेड आणि गिरगावात उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार। सांगलीच्या मिरजमध्ये उद्धव ठाकरेंची 21 मार्चला संवाद सभा। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची मिरजमध्ये सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विजय शिवतारेंसोबत तब्बल तासभर चर्चा। महायुतीमध्ये ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळते त्याच्यासाठी आपण महायुती म्हणून काम करतो, अशी समज यावेळेला मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना दिल्याची माहिती। आपली भावना मुख्यमंत्र्यांना कळवली आहे, 2 दिवस आपण शांत राहणार। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंची प्रतिक्रिया। निलेश लंकेंना काय करायचंय हा त्यांचा निर्णय। कुणी मोदींच्या विचारांच्या विरोधात उभं राहणार असेल तर त्याची चिंता आम्ही करत नाही, राजकारणात भूमिका नसलेल्या लोकांबाबत बोलणं उचित नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। वसंत मोरे आणि शरद पवारांची पुन्हा एकदा भेट। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता, पुण्याचं मैदान मारण्यासाठीच पवारांच्या भेटीला आलो, मोरेंचं वक्तव्य। नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग 3ऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली गडकरींची भेट। नितीन गडकरींचं केलं अभिनंदन। मुंबईतील 3 जागांबाबत महायुतीतला पेच कायम। दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य लोकसभेच्या जागांवरचा तिढा कायम। दक्षिण मुंबई लोकसभेवरती भाजपसह शिवसेनेचाही दावा। उत्तर मुंबईतनं भाजपनं लोकसभेच्या रिंगणात उतरवलेले मंत्री पियुष गोयल
यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गोयल मुंबईत आले आणि त्यानंतर उपनगरीय लोकलनं त्यांनी प्रवास सुद्धा केला. भाजप उमेदवारांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या यादीमध्ये कपिल पाटलांना पुन्हा एकदा संधी. विकासाच्या जागे जोरावरती 100% आपण हॅट्रिक साधू, कपिल पाटील यांना विश्वास. निवडणुकीचं बिगुल वाजता शिवसेनेची यादी जाहीर होईल. यावेळी आपण सुद्धा शिवसेनेचेच खासदार असू, मावळचे खासदार श्रीरंग बारणेंना विश्वास. पुण्यामध्ये अभय जगतापांनी कार्यकर्त्यांसह घेतली जयंत पाटील यांची भेट. शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक अभय जगताप यांचं वक्तव्य. अमोल कीर्तीकर निवडणूक लढवण्याबद्दल ठाम. अमोल यांची समजूत काढण्याचे गजानन कीर्तीकरांचे प्रयत्न अयशस्वी. अमोल कीर्तीकर निवडणूक लढवणार असल्यामुळे गजानन कीर्तीकर निवडणूक लढवणार नाहीत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरती भाजपचाच उमेदवार असावा. भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांची प्रतिक्रिया. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला. महायुती इथे लढेल आणि महायुतीचाच उमेदवार इथून निवडून येईल, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतनं एका अभिनेत्रीला तिकीट देण्याचा प्रयत्न. ठाकरे गटावर नितेश राणेंची टीका. शिवसैनिक नाराज असल्याचा राणेंचा दावा. नाशिक लोकसभेच्या जागेबाबत अद्याप निर्णय नाही. गिरीश महाजनांचं विधान. त्यामुळे नाशिकची जागा भाजपकडे जाणार की शिवसेनेकडे, या संदर्भातल्या चर्चांना उधाण. 2 दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली होती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते संगमनेर शहरात विविध विकास कामांचं भूमिपूजन. सुजय विखेंबद्दल पक्षानं दाखवलेल्या विश्वासाचं आपल्याला समाधान वाटतं, विखे पाटील यांची प्रतिक्रिया. राजकारण पद मिळवण्यासाठी नाही, तर ते केवळ एक साधन आहे. आमदार खासदार असताना विकास कामं केली आणि इथून पुढे सुद्धा पंतप्रधान मोदींच्या विचारांनी काम करत राहू. जळगाव लोकसभेचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांची प्रतिक्रिया. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडनं रक्षा खडसेंना उमेदवारी. शिंदेगड समर्थक आमदार चंद्रकांत पाटलांकडनं एकनाथ खडसेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त. भाजपच्या महाराष्ट्रातील पहिल्या यादीमध्ये उमेदवारी मिळणं हे सन्मानजनक. धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षात युती, त्यांच्या येण्यामुळे आपल्याला निवडून येण्यास मदतच होणार आहे, पंकजा मुंडेंचं विधान. प्रीतम मुंडे आणि आपल्यामध्ये चांगलं कॉम्बिनेशन. प्रीतम यांना माझ्यासारखी वाट पाहावी लागणार नाही, त्यांना विस्थापित होऊ देणार नाही, पंकजा मुंडेंचं आश्वासन. महायुतीच्या जागावाटपांच्या दुसऱ्या यादीमध्ये छत्रपती उदयनराजे भोसलेंचं नाव नसल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील काटकर यांना उदयनराजे समर्थकांचा घेराव. आज उदयनराजे समर्थक शिवतीर्थावरती जाऊन देणार सामूहिक राजीनामे. सांगली लोकसभेसाठी भाजपकडनं घोषित झालेल्या संजय काका पाटलांच्या उमेदवारीला जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा विरोध. सरकारनं जनमताचा कौल न घेता हा निर्णय घेतल्याचा जगताप यांचा आरोप. परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. उमेदवार कुणीही असो, निवडून येणार महायुतीचाच उमेदवार, पदाधिकाऱ्यांकडनं विश्वास व्यक्त. वसंतराव चव्हाणच नांदेडचे भावी खासदार. नांदेडचे आमदार मोहन हंबर्डे यांचं वक्तव्य. नांदेड हा भाजपचा नाही तर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेस कमिटीकडनं आम्ही वसंतराव चव्हाणांचं नाव लोकसभेसाठी पाठवलंय, हंबर्डे यांची माहिती. अकोल्यातनं भाजपच्या अनुप धोत्रेंना उमेदवारी जाहीर. धोत्रेंचे प्रतिस्पर्धी समजले जाणारे माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि नारायण गव्हाणकरांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेणार, धोत्रेंचं वक्तव्य. अकोल्यामध्ये ठाकरे गटानं बोलावली प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना पाचारण. आमदार नितीन देशमुखांसह नेते मंडळींची उपस्थिती. शिवसेना ठाकरे गटाचा अकोला लोकसभा मतदारसंघावर दावा. माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांचं नाव एकमतानं सुचवलं. अकोल्याची जागा काँग्रेसला जाणार असल्याची चर्चा होती. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत शिर्डी लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावरती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठका सुरू. 16 मार्चला शिर्डीमध्ये इंडिया आघाडीचा मेळावा होणार, राऊतांची माहिती. मनोज जरांगेंनी आता राजकीय पुढाकार घ्यावा. त्यांच्या विरोधात अदृश्य शक्ती काम करतेय. त्यांचा एक व्हिडिओ मॉर्फ करण्यात आलाय, त्यावरून त्यांना बदनाम केलं जाईल, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. चंद्रपूरमध्ये निर्भय बनव सभेचं आयोजन. असीम सरोदेंनी ठाकरे गटात परतण्याच्या तयारीमध्ये असलेल्या शिवसेनेच्या 12 आमदारांची यादी वाचून दाखवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची नागपूरमध्ये आजपासून बैठक. 17 मार्चपर्यंत चालणाऱ्या बैठकीचं रेशीमबागेतल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरात आयोजन. उद्धव ठाकरेंनी पनवेल दौऱ्याच्या वेळेला अँब्युलन्सचं उद्घाटन न केल्यामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून मुख्यमंत्र्यांना 3 पत्र. 1024 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करावा आणि बाळासाहेब ठाकरे महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करून तो जनतेसाठी खुला करण्याची मागणी. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज पालघर, भिवंडी आणि ठाण्यात. यात्रेदरम्यान राहुल गांधींचा रोड शो आणि सभांचंही आयोजन. भारत जोडो न्याय यात्रा ही देशाच्या फायद्यासाठी ठिकठिकाणी राहुल गांधींचं स्वागत केलं जातंय. 17 तारखेला यात्रेच्या समारोपाच्या वेळेला इंडियाची मोठी सभा पार पडेल. बाळासाहेब थोरात यांची माहिती. भाजपचे अंधेरीचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्या अडचणी वाढल्या. मुंबई मनपा निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानं गुन्हा दाखल. कांदा प्रश्नी लोकांमध्ये काही प्रमाणात नाराजी. निर्यात बंदी उठवावी यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न केले. अधिकाधिक कांदा निर्यात कशी होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भुजबळांचं वक्तव्य. दादर पंढरपूर एक्सप्रेस आजपासून साताऱ्यापर्यंतच धावणार. सोमवार, शुक्रवार आणि रविवारी आठवड्यातले 3 दिवस प्रवाशांना सेवेचा लाभ घेता येईल. कोकण रेल्वेकडनं होळी विशेष रोहा चिपळूण मेमू रद्द. ऐन होळीच्या 10 दिवस आधी ट्रेन रद्द करण्यात आल्यामुळे गर्दीचं प्रमाण वाढण्याची शक्यता. जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं अध्यासन केंद्र उभारण्यासाठी 10 कोटी रुपये मंजूर. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं निधी मंजूर. मुंबई उच्च न्यायालयाचा पान मसाला विक्री करणाऱ्या कंपनीला दणका. पान मसालावरील बंदी उठवण्यास हायकोर्टाचा नकार. उत्तर प्रदेश सरकारला नसेल पण महाराष्ट्र सरकारला नागरिकांच्या आरोग्याची काळजी आहे. हायकोर्टानं सुनावले खडेबोल. पालघरच्या जव्हारमध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. पण कार्यक्रमाला जव्हारवासियांची पाठ. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती पत्रादेवी ते खारेपाटण सुशोभीकरणाचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हस्ते शुभारंभ. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सौंदर्यीकरणामध्ये भर पडेल. नारायण राणेंचं वक्तव्य. पंढरपूरच्या विठुरायाचं चरणस्पर्श दर्शन आजपासून 1.5 महिन्यांसाठी बंद. विठ्ठल मंदिरातल्या गाभाऱ्याचं काम करण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. वाशिमच्या करंजातील गुरु मंदिराच्या विकासासाठी 170 कोटी रुपयांचा निधी मंजूर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून तीर्थक्षेत्र विकास कामाला तत्वतः मंजुरी. धुळे पोलीस ट्रेनिंग सेंटरमधील जवळपास 100 ते 150 प्रशिक्षणार्थींना अन्नातनं विषबाधा. रात्रीच्या जेवणातनं विषबाधेची माहिती. सर्व प्रशिक्षणार्थींची प्रकृती स्थिर. यवतमाळच्या पाटणबोरी इथे घरामध्ये गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक. आरोपीकडनं 63,000 रुपयांचा गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आर्थिक अडचणीत असलेल्या बुलढाणा जिल्हा बँकेला कर्ज मंजूर. राज्य शिखर बँकेकडनं दीर्घ मुदतीवरती 300 कोटींचं कर्ज मंजूर झालंय. बातम्यांचा वेगवान डबा पूर्ण झाला आणि यासोबतच बुलेटिनमध्ये आपण घेतोय छोटासा ब्रेक.